रामनामाच्या जयघोष, हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्रीराम विजय महोत्सवाला प्रारंभ. शोभायात्रेने वेधले लक्ष. पारंपरिक वाद्यांसह ढोल ताशांचा गजर. नंदुरबार तालुक्यातील करंजखेडा येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत आणि पारंपरिक वाद्यांसह ढोल ताशांचा गजर अन रामनामाच्या जयघोषात शोभायात्रेने श्रीराम विजय महोत्सवाला सुरुवात झाली. सकाळी निघालेल्या शोभायात्रेने संपूर्ण पंचक्रोशीचे लक्ष वेधून घेतले होते. 3 दिवस चालणाऱ्या महोत्सवाने भाविक भक्त भक्तिरसात न्हाऊन निघाले आहेत. मागील वर्षाप्रमाणे यंदाही श्री 108 महंत संत तारादास बापू महाराज यांच्या नेतृत्वाखाली अयोध्या येथील श्रीराम मंदिर निर्माण निमित्त नंदुरबार तालुक्यातील करंजखेडा येथे श्रीराम सेवा समिती, राजाराम मंदिर भक्तिधाम, बद्रीझिरा व जय सियाराम भक्त परिवाराच्या वतीने श्रीराम विजय महोत्सवाला मंगळवारी उत्साहात सुरुवात झाली. शोभायात्रेला सुंदरदे गावातील गणपती मंदिरापासून 9 वाजेला सुरुवात झाली. शोभायात्रेच्या सुरुवातीला संत तारादास बापू यांनी पूजा अर्चा केली. शोभायात्रेत अग्रभागी सहभागी झालेल्या युवती व महिला भाविकांनी धार्मिक गीतांवर ठेका धरला होता. ये भगवा रंग, रामजी की निकली सवारी, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, हरिओम विठ्ठल अशा एक ना अनेक भक्तिगीतांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. त्याचप्रमाणे पारंपरिक आदिवासी नृत्याने देखील रंगत आणली. शोभायात्रेत ठिकठिकाणी सहभागी झालेल्या भक्तांवर शोभिवंत रंगबिरंगी कागदांचे फवारे उडवण्यात येत होते. श्रीराम विजय महोत्सवाच्या निमित्ताने सुंदरदे गावातून ते करंजखेडा गावातील महोत्सव स्थळापर्यंत सजवण्यात आलेल्या वाहनांमध्ये विविध साधू संत महंत विराजमान झालेले होते. या वाहनांवर ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी केली. राम, लक्ष्मण, सीता, हनुमान, महादेव आणि देवीच्या सादर करण्यात आलेला देखावा शोभायात्रेचे आकर्षण ठरले. शोभायात्रेत सहभागी झालेल्या भाविक भक्तांनी हलगीच्या तालावर ठेका धरल्याचे दिसून आले. हलगी जसजशी वाजवण्यात येत होती तसतसे भाविक देखील उत्साहाने नाचत होते. यावेळी जय श्री रामचा जयघोष करण्यात आला.